आजच्या 75वा देशाला आपल्या स्वतंत्र होऊन 75 वर्ष झालेले आहेत अमृत महोत्सवाच्या निमित्तानं आमचे सिनियर विस्तार अधिकारी शराळे साहेब यांना विनंती करेन की ते थोडंसं 2 शब्द मनोगत व्यक्त करा. उपस्थित बंधू भगिनी, संस्थापक चेअरमन, विस्तार अधिकारी, संचालक मंडळ यांच्या वतीनं 2 मिनिटं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी पुन्हा एकदा आभारी आहे. आजचा जो हा व्यसनमुक्ती हा जो कार्यक्रम आहे 76वा आपला 75वा म्हणजे उद्यापासून चालू होईल 75वा आजचा पूर्ण झाला. त्या दिनानिमित्त आपण एकत्र जमलेलो होते. तर जो कार्यक्रम सरांनी मान्य सरांनी हिप्नॉटिझम जो कार्यक्रम केलेला आहे, बऱ्याच वेळा असं मला वाटायचं की या हिप्नॉटिझम कार्यक्रमामध्ये भाग घ्यावं, पण आज त्यांनी जो आज कार्यक्रम घेतला त्याच्यामध्ये मी जो सहभाग घेतला त्याच्यामध्ये मला खूप बरं वाटलं. कारण माझं रनिंग वय आता 52. बरेच तास आता चालू झाले होते. प्राणायाम हे ते व्यायामामुळे असून सुद्धा मला बरेच त्रास चालू झाले होते. आता जॉईंट पेन्स हे तेवढे असेल, पण आता हे केल्यानंतर मला वाटलं मी आपला या कार्यक्रम काही अर्धा तास चालू असेल, 2 तास झाला. बरं, तर याच्यामध्ये ज्या काही गोष्टी आज मला माझ्या बॉडीमध्ये फीलिंग्स वाटत आहेत ह्या आजपर्यंत मला कधी जाणवलेल्या नव्हत्या, तर त्या आज मला जाणवल्या. आज मी तंदुरुस्त वाढवलं. म्हणजे 16 वर्षातल्या पोरगं आता पळायला होतं, मी आता इथं पळणार शकतो. हे जे फिलिंग आहे ना हे कधी येतं तर आपलं माइंडसेट व्यवस्थित असेल तर, आणि माइंडसेट जर व्यवस्थित नसेल आणि डोक्यात अनेक विचार असतील तर 2 पावलं पण आपण चालू शकत नाही आहे. तर मी सरांचा पुन्हा एकदा आभारी आहे की त्यांनी जो प्रयोग केला त्या प्रयोगामध्ये मला सहभाग करून घेतलं आणि त्याच्यामुळे माझ्या बॉडीमध्ये जे काय आता इम्प्रुव्हमेंट्स वाटतं त्या अशाच पद्धतीच्या माझ्यामध्ये राहू द्या. त्यासाठी काही टिप्स असेल तर त्याने सांगावं, मी त्या फॉलो केलं. कारण मला लवकर मारायचं नाही. माझं वय आता तरी 52 चालू झालं असेल तर मला 101 पर्यंत जायचं असे माझे टार्गेट आहे. सरांनी मला टिप दिली आहे तर मी 101 पर्यंत मी जाऊ शकतो. बरोबर. तर व्यसनमुक्तीचा हा जो काही आपला भाग आहे, व्यसनमुक्तीचं काम करत असताना मला खूप चांगला अनुभव येतो, खूप आनंद वाटतो. पैसे आपण सगळ्यांनी मिळवतो, पण पैशापेक्षा हे तुमच्याबरोबर हे काम करत असताना एक तुमच्याबरोबर इन्व्हॉल्वमेंट ज्यावेळी आमची होते त्यावेळी आम्ही बाहेरचे बिझनेस किंवा आम्ही कोणाही विसरून आम्ही तुमच्यावर एकरूप होतो, त्यावेळी आम्हाला तुमच्यावर आनंद वाटतो. पण हा आनंद एका बाजूला वाटतो पण दुसऱ्या बाजूला दुःखही वाटतं. कारण तुम्हाला हा आनंद बाहेर घ्यायचा आहे. त्या 4 मिनिटी जास्त नको आहे, होय की नाही? त्यासाठी तुम्ही ते ज्या गोष्टीसाठी आलाय त्याच्यातून तुम्ही लवकरात लवकर बाहेर पडून तुम्ही तुमच्या कुटुंबाबरोबर हा आनंद साजरा करावा अशी माझी इच्छा आहे. तुम्हाला नेहमी वाटत असेल की सागर सर आम्हाला नेहमी टॉर्चर करत असतील, हे सांगा, ते करा, ते करू नका, हे करा. असे जे लाईफ आहे हे जगण्यासाठी मला कारणीभूत कोण आहे? आपणच आहे. ह्यातनं बाहेर पडायची संधी कोणी दिली? आपल्या कुटुंबाने आपल्याला दिलेली आहे. या संधीचं सोनं करायचं कोणाच्या हातामध्ये? कराल की नाही? आज आपण इथे वचन घेऊया की मी याच्यातून लवकरात लवकर काय होईल पडणार की नाही, आणि आपल्या कुटुंबाबरोबर हा आनंद तुम्ही साजरा करावा एवढीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे. आई महालक्ष्मी आणि जगदंबेच्या आशीर्वादानं तुम्ही लवकरात लवकर व्यसनमुक्त व्हाल याची खात्री आहे. आज ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये शिवशंभू सारखं व्यसनमुक्त केंद्र कुठेही बाहेर नाही आहे. त्या लोकांना टेक्निकल सगळं शिकवलं जातं, त्याच्यानंतर केंद्र काढलं जातं. आपले सागर सरांनी कुठल्याही प्रकारचा अनुभव नसताना त्यांनी तुम्हाला एवढ्या पद्धतीने सांभाळलेलं आहे. घरात एखादा कार्टून पोरगा असेल तर त्याला आई सांभाळू शकत नाही, पण तुम्ही सुज्ञ माणसं असून तुम्हाला तुमचे घरचे सांभाळू शकत नाही म्हणून तुम्ही इथं आलात का? बरोबर की नाही? सुज्ञ माणसं आहेत तरी जो तुम्हाला घरातली सांभाळू शकत नाही, मग त्यातून बाहेर पडायला तुम्ही इथं आलात. तर लवकरात लवकर तुम्ही इथून बाहेर पडा आणि तुमच्या कुटुंबापर्यंत हा आनंद घ्या. पुढच्या वर्षीचं जे काय आपलं 26 जानेवारी असेल, 15 ऑगस्ट असेल, ते तुमच्या कुटुंबापर्यंत तुम्ही साजरा करावा. आणि हे आपले कुटुंब आहे असं समजून सगळ्यांनी जो प्रेम आम्हाला दिलं आणि जो उत्साह आमचा वाढवला इथे येण्याचा, त्याबद्दल पुन्हा एकदा मी शतशः तुमचा आभारी आहे. इतक्या वेळ तुम्ही मला सहन केलं. 2 मिनिटं सांगितलं असताना थोडंसं जास्त बोललो, त्याबद्दल पुन्हा एकदा आभार मानतो. तिथंच थांबतो. जय हिंद, जय समर्थ. याच्यानंतर बेरेंचे साहेबांना आमचे विस्तार अधिकारी आहेत त्यांना मी विनंती करेन की आज व्यसनमुक्ती केंद्रात तुम्ही पहिल्यांदा झालं ना? हां, तर पहिल्यांदा ते व्यसनमुक्ती केंद्रात आलेले आहेत आणि आज स्वातंत्र्य दिन पण आहे, तर तिने 1-2 शब्द मनोगत आपलं व्यक्त करा.
नमस्कार. सर्वप्रथम मी इथं सागर सरांचं आभार मानतो की सागर सरांनी आम्हाला इथे खूप चांगल्या पद्धतीनं वेलकम केलं आणि तुम्हा सर्वांच्या लोकांच्या सानिध्यात मला बरेच दिवस यायचं होतं. माझं आणि माझे सिनियर डेव्हलपमेंट आपले शिरायचं रत्नाचे मनोगत व्यक्त केले. खूप आमची इच्छा होती यायची. मला आज योगायोग फार छान आला की देशाला आपल्या 75 वर्ष स्वातंत्र्य मिळून झाले आणि आता शांतराव चालू होईल. तर या निमित्तानं मी इथं आल्यानंतर मला एक अनुभव असावा की सगळी कशी मस्त गोळ्या मिळतात. पण तुम्ही सगळे एकमेकांच्या सोबत अगदी साथ संगतीनं राहता. त्याशिवाय देसाई सर इथं फार चांगल्या पद्धतीनं सेवासुद्धा देतात तुम्हाला, खाणं पिणे या सगळ्या गोष्टी. आणि खरोखर पुढच्या 22 वर्षामध्ये तुम्ही लवकरात लवकर इथून व्यसनमुक्त होऊन आपापल्या घरी आपल्या कुटुंबामध्ये अशाच पद्धतीचा आनंद साजरा करावा याची सदिच्छा व्यक्त करतो आणि मी माझे मनोगत देतो. त्याच्यानंतर आमचे विस्तार अधिकारी आनंद लोहार साहेब सुद्धा या ठिकाणी आपले आनंद गायकवाड साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना मी विनंती करेन त्यांनी 1-2 शब्द आमच्या सर्व लोकांच्या समोर व्यक्त करावे. हे मोठे व्यावसायिक आहेत कोल्हापुरातील, तरीही पार्ट टाइम वेळ नसतानाही आमच्यासोबत ते काम करतात. कारण व्यसनमुक्तीच्या कामामध्ये त्यांना आनंद मिळतो. नावही त्यांचा आनंदच आहे आणि आनंद निर्माण व्हावे असे 4 शब्द आनंदाने बोलावे असं नमस्कार. मी सरांचे मी आभार मानतो. मी असं मोठा वगैरे काही म्हणजे असं काही नाही आहे, तुमच्यासारखा सर्वसामान्य आहे आणि मला ह्या संस्थेत काम करायला मिळालं काही अभिमानाची गोष्ट आहे. आणि ते त्यातून एक तुमच्या सगळ्यांचं म्हणजे तुमचं जे व्यसन आहे ते देसाई सरांच्या माध्यमातून मी व्यसनमुक्त होणार आहे, ही एक चांगली गोष्ट आहे. एवढंच बोलतो मी. त्याचबरोबर प्रशांत बनसोडे साहेब जे मगाचपासून कॅमेरा घेऊन लपत आहेत. आम्हाला असं दाखवतात की मी कॅमेऱ्यात आहे, मला काय बोलू नका, तरी आम्ही सोडत नसतो कोणाला. या त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या. ते जॉब करून व्यसनमुक्तीला वेळ काढतात आणि बऱ्याच वेळेला व्यसनमुक्तीच्या कामासाठी जर कुठे गरज पडली तर रजा टाकतात आणि ते काम आले करतात. नमस्कार. सर्वप्रथम सर्वांचं अभिनंदन करतो इथं आल्याबद्दल. मला काही जास्त बोलायला वगैरे काही जमत नाही, पण मी एक आपल्या संस्थेचा कार्यक्रम आहे आणि केंद्रावरती कार्यक्रम आहे स्वातंत्र्य दिनाचा. त्याच्यामुळं काल सुट्टी टाकली कामावरती, कारण 8 वाजता सुट्टी तिथं होती. मग घरी यायला 9 वाजता. हा कार्यक्रम आपला 8:30चा टायमिंग आहे, त्याच्यामुळे यायला जमणार नाही. मी रात्री सुट्टी काढली, कारण केंद्रावरचा पहिला कार्यक्रम करूया म्हणतात. तिथं जे काही लोक आहेत लागणार वगैरे त्यांना आपली गरज आहे म्हणून जास्तीत जास्त वेळात काढून मी इथं आल्यापासून तुमच्या सहवासात राहिलो वगैरे. तुम्ही पण मनावर घेऊन व्यवस्थित व्यसनमुक्त व्हा. तुमच्या घरातल्यांना आनंद वगैरे द्या तुम्ही व्यवस्थित सगळीजण. आणि या संस्थेवर काम करत असताना मला पण चांगलं काम करू वाटतंय आणि आता पार्ट टाइम मध्ये करतोय. आता जिथे जॉब आहे तो जॉब सोडून आता फुल टाइम मी शुगर आणि व्यसनमुक्तीचं काम करायचा निर्णय मी घेतलेला आहे. व्यसनमुक्त शुगरमुक्त करावं हे माझं स्वतःचं ध्येय आहे. आणि सरांनी मला जे बोलायला दिला वेळ त्याच्याबद्दल सरांचं धन्यवाद. तसेच आमचे PRO आणि जे कॅमेराचा रोल जो आहे मीटिंग मधला जे पूर्ण करत असतात नियाज पटेल इथं आलेले आहेत. त्यांना मी विनंती करेन की त्यांनी पण 1-2 शब्द, आता असा पण ड्रेस घालून आल्यातच, तर 1-2 शब्द त्यांनी बोलावे. राष्ट्रीय फुटबॉल प्लेअर आहेत आणि सध्या HDFC बँकेकडून येतात. HDFC बँकेमध्ये त्यांना परमनंट जॉब आहे. एवढी तारीफ करायचं कारण ते मला घेऊन येणार. त्याने 1-2 शब्द तरी घ्या. नमस्कार. उपस्थित संस्थेचे पदाधिकारी, मान्यवर, चेअरमन साहेब आणि उपस्थित हा सगळा जनसागर. इथं येण्याची खूप आतुरता लागली होती ॲक्च्युली तुम्हाला बघण्याची आणि इथं काय प्रोसेस चालते हे येण्याची एक खूप आतुरता लागली होती आणि ती खूप दिवसांतर आज पूर्ण झाली. मला असं वाटतंय की तुम्हाला बघून इथं म्हणतात की व्यसनमुक्तीसाठी आले, पण तुमचं फेसिंग बघून असं कोणच वाटत नाही की तुम्ही व्यसनी माणसं आहात. प्रत्येकाला बघितलं तर प्रत्येकाची पर्सनॅलिटी आणि प्रत्येकाची एक डेव्हलपमेंट एक वेगळ्या प्रकारे दिसते. आम्ही तर समजत नाही तुम्ही व्यसनी आहात, हे तुम्हालाही समजायचं की तुम्ही व्यसनी नाही आहात आणि आजता तरी तर तुम्ही व्यसनमुक्त होत आहात. संस्थेच्या माध्यमातून हे जे काही कार्य चालू आहे आणि या कार्यात आम्हालाही संधी मिळाली की आमच्या हातूनही काही व्यसनमुक्त मधुमेहमुक्त होण्याची, त्याबद्दल संस्थेचं आणि सर्व आपल्या पदाधिकाऱ्यांचं
इथं सर्वप्रथम आभार मानतो आणि आमच्या अशाच हातातून तुमच्यासारखे आणि तुमच्या हातातून तुमच्यासारखे अनेक व्यसनमुक्त व्हावेत आणि या देशाला आपण व्यसनमुक्त करावं ही ईश्वराकडे प्रार्थना आणि इथं बोलून माझी धन्यवाद. त्याच्यानंतर रफिक सय्यद साहेब या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी एक दोन शब्द व्यसनमुक्तीवरती व्यक्त करावे आणि जास्त बोलण्यापेक्षा त्यांनी आमच्या सवासात आल्यानंतर संस्थेत आल्यानंतर त्याच्यात काय बदल झाले इथे येण्यापूर्वी ते काय होते हे व्यक्त करावे जेणेकरून तुम्हालाही सर्वांना त्यातून चांगला मेसेज मिळेल. त्यामुळे मी त्याला विनंती करून त्यांनी दोन शब्द व्यक्त करावे. जोरदार टाळ्या एकदा. नमस्ते. मला जास्त बोलता येत नाही तरी पण दोन गोष्टी बोलतो मी इथं संस्थेशी जुळण्यापूर्वी अशी अवस्था होती की म्हणजे एकदम सिम्पटम्स माझे वेगळे वाईट याच्या अवस्थेत शारीरिक आणि भौतिक. जसं सगळ्यांचं सानिध्य मिळालं संस्थेतल्या पदाधिकारी आहेत आमचे सादिक सर आहेत सुहास सर आहेत अस्लम सर आहेत यांच्या सानिध्यात राहून मी ह्या संस्थेचं काम चालू केलं. माझे फिजिकल आणि भौतिक दोन्ही गोष्टीवर एवढं काही त्यांनी म्हणजे मला कॉन्सन्ट्रेशन केलं की चांगल्या प्रकारे आता माझी शारीरिक आणि भौतिक परिस्थिती चांगली झाली आहे आणि माझ्या माध्यमातून बरेच लोक आता व्यसनमुक्त व्हायला लागल्यात आणि त्यातीलच काही लोक माझ्या माध्यमातून इथं आहेत पण काही. तर सगळ्यांना माझी एवढीच विनंती आहे की घरच्यांनी ज्या उद्दिष्टाने तुम्हाला इथं पाठवलेलं आहे त्या उद्दिष्ट तुम्ही साध्य करून तुम्ही एक चांगली व्यक्ती म्हणून इथून बाहेर पडावं आणि हेच काम तुम्ही सुद्धा भविष्यात करत राहावं. आपल्याला पूर्ण भारतमुक्त व्यसनमुक्त करायचं आहे. एवढंच बोलून मी दोन गोष्टी. त्याचबरोबर संस्थेचे संचालक ॲक्च्युली ज्या वयामध्ये मुलांना व्यसन लागेल किंवा व्यसन लागले म्हणून कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीला त्रास असतो त्या वयाचे 26 वर्ष वय असणारे दिसायला स्मार्ट असणारे आणि संस्थेचे संचालक असणारे आमचे सुहास पाटील साहेब त्यांना मी विनंती करेन की आज त्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आणि आजच्या झालेल्या कार्यक्रमाविषयी दोन शब्द व्यक्त करावे. नमस्कार. माझं नाव सुहास पाटील. गेल्या 6 वर्षापासून संस्थेशी मी जुळून आहे आणि जे आपलं कार्य चालू होतं किंवा जे आम्ही कार्य चालू केलं होतं तर परिस्थिती पहिल्यांदा अशी होती की निवासी व्यसनमुक्ती केंद्र चालू करायची ही डोक्यात आमच्या संकल्पनाच नव्हती. पहिला आम्ही एकच विचार करत होतो की लोक बोलून व्यसन सोडू शकतात आणि त्याच्यानंतर परत आपण मग प्रॅक्टिकलची जोड दिली. मग परत आपण फॉर्म्युला आणला व्यसनमुक्तीचा. पण व्यसनमुक्तीचा फॉर्म्युला आणल्यानंतर देखील आम्हाला हे समजलं की जी लोक थर्ड स्टेजमध्ये आहेत अशी लोक सहजासहजी व्यसन सोडू शकत नाहीत. त्यांना अशा कुठल्या तरी सहाऱ्याची गरज असते. जो सहारा जर त्यांना व्यवस्थित मिळाला तर ती लोक त्या व्यसनातनं बाहेर पडू शकतात आणि आज तो सागर सरांच्या माध्यमातून तुम्हाला मिळालेला आहे. कारण की निवासी व्यसनमुक्ती केंद्र चालू करण्याचं हे आमच्या डोक्यातच नव्हतं. पण सागर सरांनी पुढाकार घेतल्यामुळं हे निवासी व्यसनमुक्ती केंद्र चालू झालं आणि आज इथं 50-60 लोक जे तुम्ही आहात की त्यांच्या भरोशावर तुम्ही व्यसनमुक्त होऊन जाणार आहात आणि याच केंद्राच्या माध्यमातून जवळजवळ हजारो लोक व्यसनमुक्त होऊन गेलेली देखील आहेत. आता त्यांना कुठलाही पास्ट नाही आहे, त्यांची कुठलीही पार्श्वभूमी नाही आहे, तरी देखील तिने हे निवासी व्यसनमुक्ती केंद्र आपल्या जोरावरती चालवतात. त्याच्याबद्दल त्यांचा एकदा आपण जोरात आणि बरीच लोक आता इथून व्यसनमुक्त होऊन जाणार पण आहेत. पण बरीच लोक व्यसनमुक्त होऊन गेल्यानंतर आपल्या जीवनामध्ये चढ उतार येणार आहेत. जसे तुमच्या जीवनामध्ये पाठीमागे चढ उतार आले आणि त्या चढ उतारांना काही लोक टेन्शन मध्ये घेऊन काही लोक व्यसनाच्या आहारी गेलेत. पण आता इथून तुम्ही व्यसनमुक्त झाल्यानंतर इथून गेल्यानंतर काय जीवन असंच तुमचं सारखं राहणार नाही. इथून गेल्यानंतर सुद्धा तुमच्या लाईफ मध्ये चढ उतार येणारच आहेत. मग चढ उतार आल्यानंतर परत त्या डबऱ्यात जायचं का नाही हा प्रश्न कोणाचा आहे? तुमचा आहे. मग तिथून जर मन तुम्ही कठोर ठेवलं तर तिथून पुढचं लाईफ तुमचं अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही जगू शकताय. कारण त्या नरकातनं तुम्ही आज इथपर्यंत आलेला आहात आणि पवित्र होऊन तुम्ही घरात जाणार आहात. आता पवित्र होऊन घरात गेल्यानंतर तिथून पुढे परत नरकात जायचं का नाही जायचं हा तुमचा प्रश्न आहे. आणि जर गेला तर परत मग सागर साहेब आहेतच. मग ते जर व्हायचं नसेल तर तुम्ही व्यसनमुक्त झालात आणि व्यसनमुक्त काळापर्यंत टिकून राहण्यासाठी तुमची मनाची ध्यानधारणा चांगली असणे गरजेचं आहे. कारण सुखात आणि दुःखात घरची तुमच्या पाठीशी राहतील पण सुखात आणि दुःखात तुमचा मेंदू तुमचं मन तुमच्या ताब्यात असणं गरजेचं आहे. नाहीतर मन आणि मेंदू जर ताब्यात राहिला नाही काही लोक इथनं गेल्यानंतर असे पण आहेत की घरात आनंदाची घटना घडेल
मग आनंदाची घटना घडल्यानंतर अशी पण म्हणतील राव तिकडे एक पॅक मारूया की काय होतंय. मग एक पॅकचा कधी 2 होईल, 2चं कधी 10 होतील सांगता येणार नाही. मग कदाचित आता सागर सर तुमच्याकडे इथं जाताना लेटर लिहून घेणारच आहे ते इथनं जाताना जर तुम्ही काहीतरी दिसला करत्याला तर मग सागर सर आहेतच. त्याच्यासाठी तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की सागर सरांची परत गरज पडता कामा नाही. तुमची कुणाला तरी गरज पडायला पाहिजे की हे व्यसनमुक्त झाल्यात ना तर यांना बघून मी व्यसनमुक्त होतो. आणि व्यसनी माणसाचं काय काय जातं हे तुम्हाला आता माहित आहे आणि ते सगळं घालून तुम्ही इथपर्यंत पोहोचलेला आहात. तर अजून परत हे सगळं जाऊ नये, घर प्रपंच घरदार हे सगळं जाऊ नये. कारण की तुमच्या जीवावरती घरातले कोणतरी 4 जण पोट भरून खाणार आहेत आणि तुमच्या घरातली 4 टकली तुमच्या जीवावरती जगणार आहेत. मग ती जर जगायची असते तर तुमचा माणूस म्हणजे तुम्हीच शाबूत पाहिजे. कारण की वामनराव पैंचं एक वाक्य आहे बघा, तूच आहेस तुझा जीवनाचा शिल्पकार. म्हणजे सगळं तुमच्याच हातात आहे. आम्ही फक्त तुम्हाला मार्ग दाखवला व्यसनमुक्तीचा. मग तो कडवर न्यायचा का नाही न्यायचं हे तुमच्या हातात आहे. तर तुम्ही तो कडेपर्यंत न्याल आणि ह्या व्यसनमुक्तीचं जे काही आपलं काम चालू आहे ते जे पताकी घेऊन तुम्ही तुमच्या भागामध्ये हे आमच्या संस्थेचं कार्य चांगल्या पद्धतीने निभवाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय जय महाराज. धन्यवाद. बरेच लोक इथं असे आहेत ज्यांचे वय जास्त आहे आणि असं म्हटलं जातं की एखादं व्यसन सोडण्यासाठी किंवा एखाद्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी फार पुस्तकं वाचायची, फार मोठे लेक्चर ऐकायची गरज नाही. एखादा मुद्दा जरी मनाला लागला, एखादा पॉईंट जरी मनाला लागला तर त्या व्यक्तीचं आयुष्य बदलू शकतं. तर सुहास पाटील साहेबांच्या वयाची काय लोकांची मुलं असणार आहे तिथं बसणाऱ्या लोकांची, त्यांना पाहिल्यानंतर आठवलं असेल की माझा मुलगा याच्यापेक्षा वयानं मोठा आहे, माझा मुलगा याच्यापेक्षा दिसायला मोठा आहे. तर त्यांच्या मनाला लागण्यासारखं एक वाक्य हे आहे की आपल्या मुलाचा वयाचा एक माणूस, एक मुलगा आपल्याला व्यसनमुक्तीचा धडा द्यायला नाही. ही एवढी बारीक गोष्ट आहे, जर तुम्ही मनाला लावून घेतली तर आयुष्यात कधीही तुम्ही परत व्यसन करायला जाणार. एकदा जोरदार टाळ्या आमच्या सुहास साहेबांसाठी. त्याचबरोबर आमच्या खांद्याला खांदा लावून या संस्थेची धुरा सांभाळलेले आमचे दुसरे संचालक असलम शेख साहेब जे आमच्या सोबत ही काम करतात व्यसनमुक्तीचं. त्याचबरोबर आमचे जेवढे व्हिडिओज असतात, जेवढे लिंक असतात, युट्यूब चॅनेल जे संस्थेचं आहे, संस्थेचे जे फेसबुक अकाउंट आहे, जेवढ्या ऑनलाईन गोष्टी आम्ही संस्थेच्या करतो आणि ज्या ऑनलाईन गोष्टीमुळेच हजारो लोकांच्यापर्यंत आमचा विषय पोहोचतोय. कारण आजचा जमाना जो आहे तो डिजिटल जमाना आहे, फिजिकल सगळ्यांच्यापर्यंत पोहोचता येते. तर त्या सर्व डिजिटल गोष्टी ज्यांच्या माध्यमातून तयार होतात आणि एका त्यांच्या पोस्टवर हजारो लोक मोबाईलच्या माध्यमातून जोडतात. अशा आमच्या असल्यानंतर एकदा जोरदार टाळ्या आमच्या सोबतच त्यांच्याशी बोलायचं म्हटलं तर 4 ते 5 तास लागतील. एवढ्या सर्व गुणांनी ते भरलेले आहेत. त्याचबरोबर त्यांचा एक चांगला गुण तुम्हाला सर्वांना पण आवडतो. कोणता सांगा बघू? कोणता? गाणे म्हणण्याचा. त्या आवाजामध्ये दर्द आहे की नाही त्याच्या? किती लोकांना वाटतं त्यांच्या आवाजात दर्द आहे? धन्यवाद. आता आवाजात दर्द असण्याची 2 कारणं आहेत. एक, मन तुटलेलं असायला पाहिजे. आता का तुटलं ते आम्हाला माहित नाही बाबा. आणि दुसरं, गळ्यात फोडा असायला पाहिजे. त्यांचं काय ते मला माहित नाही, पण त्यांच्या आवाजामध्ये दर्द आहे. त्या दर्दने तुम्हाला ते भावनिक करतात, तुम्हाला मार्गदर्शन करतात आणि त्या संस्थेची धुरा तिने सांभाळलेली आहे. 2 शब्द तिने आजच्या या स्वातंत्र्य दिनानिमित्त व्यक्त करावे अशी मी त्यांना संस्थेच्या वतीने विनंती करेन. असलं सर. धन्यवाद सर. नमस्कार. कसा वाटला आजचा प्रोग्राम? या दिवसाला 15 ऑगस्ट 26 जानेवारी आपल्या आयुष्यात भरपूर येऊन गेले आणि ड्राईट असते ना आजच्या दिवशी. काय असते म्हणजे काय मिळत नाही ना बाहेर 15 ऑगस्ट 26 जानेवारी. ते तुम्हाला आठवलं असतं जास्त ड्रायडे. हा, तर आता असा ड्रायडे आपल्या आयुष्यात प्रत्येक दिवस असावा अशी मी अपेक्षा ठेवतो तुमच्याकडून. कारण कसं आहे, हे 2च दिवस असे नाहीत की ज्याच्यामध्ये आपण आनंद व्यक्त करायला पाहिजे. हे 2च दिवस असे नाहीत की आपण जिलेबी खायला पाहिजे. हे 2च दिवस असे नाहीत की आपण चांगले कपडे घालून समाजामध्ये वावरायला पाहिजे. तर प्रत्येक दिवस आपण अशाच पद्धतीनं जर जगायचं असेल तर सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला ही करायला पाहिजे की व्यसनातनं आपल्याला बाहेर पडायला पाहिजे. जर तुम्ही व्यसनातनं बाहेर नाही पडला तर व्यसन तुमच्यामध्ये एवढं घुसेल. आणि ही एक संधी होती की निवासी व्यसनमुक्ती केंद्राच्या माध्यमातून एक चान्स मिळाला तुम्हाला की बाबा ह्या जुन्या लाईफला आपण एक नव्या लाईफला सुरुवात करायची आहे. आयुष्याला एक वेगळी कलाटणी द्यायची आहे. नवीन आयुष्याला एक उभारी द्यायची आहे. ज्या चुका मागे झालेल्या आहेत त्या चुका सुधारून परत एका वेगळ्या आयुष्याला सुरुवात करून पूर्ण आपल्या फॅमिलीला, आपल्या आजूबाजूच्या लोकांना, नातेवाईकांना, मित्रपरिवाराला एक आनंद द्यायचा आहे. तर ही संधी तुम्हाला मिळालेली आहे. तर ह्या केंद्राच्या माध्यमातून मला एकच सांगायचं आहे तुम्हाला की आज सागर साहेब असतील किंवा आम्ही सर्व लोक असतील
ह्या सर्व लोकांनी भरपूर काही गोष्टी अनुभवलेल्या आहेत, खूप काही गोष्टी बघितलेल्या आहेत. अनेक ठिकाणी असं म्हटलं जातं की ही अशी केंद्र काढणे किंवा हे फक्त तुम्ही पैशासाठी करताय. तर पैसे मिळवण्यासाठी जर करायचं असतं तर अनेक मार्ग मार्केटला आहेत. आम्ही तेही करू शकलो असतो आणि त्यातून सुद्धा आम्ही भरपूर पैसे मिळवू सुद्धा शकलो असतो. आणि आमचे ऑलरेडी भरपूर लोकांचे वेगवेगळे व्यवसाय आहेत, त्या व्यवसायातून आम्ही हे पैसे मिळवतोय. पण परमेश्वराजवळ गेल्यानंतर ज्यावेळी तो आम्हाला म्हणेल की तुला मी चांगलं जीवन दिलं होतं, तू त्या जीवनाचं काय सार्थक केलंस, तो आम्हाला हे विचारणार नाही की तू पैसे किती मिळवलास, गाडी घेतलास काय, बंगला घेतलास काय, हे विचारणार आहे काय. मी तुला एक जीवन दिलं होतं, 30 वर्ष, 40 वर्ष, 50 वर्ष, 60 वर्ष. आमचे शिराळ साहेब तसे म्हटले तसे 101 वर्ष त्यांना राहायचं आहे. असे अनेक लोक आहेत की प्रत्येकाला एक ठराविक पिरियड दिलेला आहे, प्रत्येकाचा एक शेवटचा श्वास ठरलेला आहे. आणि तो श्वास ज्यावेळी मी घेईन आणि ज्यावेळी परमेश्वर माझ्या समोर असेल त्यावेळी मी नक्की त्याला सांगेन की मी माझ्या आयुष्याचं काय केलं नाही मला माहित नाही, पण आयुष्यात येऊन समर्थ सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून एक व्यक्ती तरी मी व्यसनमुक्त केलेला आहे आणि एक कुटुंब मी चांगलं जगण्यासाठी त्यांना एक मार्गदर्शन दिलेलं आहे. तर आमची अशा ह्या अपेक्षेतून आम्ही सर्व लोक जुडलेलो आहोत. कारण व्यसन ही एक अशी कीड आहे की त्या एका गोष्टीमुळं आपल्या आजूबाजूला अनेक घटना घडतात. आज आपण हॉस्पिटलमध्ये गेलो तर ऍक्सिडेंट झालेले झोपणारे लोक आपण जर बघितले तर ते सगळे व्यसनामुळेच पडलेले आहेत. आज कोर्टामध्ये गेलो तर अनेक जे केसेस चालू आहेत, वादविवाद, घटस्फोट, ह्या सर्व गोष्टीचं जर आपण मूळ काढलं तर ते व्यसनामुळे चाललेले आहेत. अनेक लोक आज इथं सुद्धा आहेत की आज इथं काय आहे तर व्यसनामुळेच आहे. आज तुम्हाला काय घरच्या लोकांचा ताप आहे म्हणून इथं पाठवलेलं नाही, तुम्ही तुमच्या परिवाराला नको आहे म्हणून इथं पाठवलेलं नाही, तुम्ही तुमच्या परिवाराला पाहिजे आहात. आणि पाहिजे नुसतं पाहिजे नाही तर सुस्थितीत पाहिजे आहात, निर्व्यसनी पद्धतीने पाहिजे आहात की जेणेकरून तुम्हाला घेऊन तुम्ही ज्यावेळी रस्त्याला जाल त्यावेळी त्या घरच्या लोकांनी सुद्धा मान काढ असायला पाहिजे की हा आमचा भाऊ आहे, हा आमचा नवरा आहे, हा आमचा मुलगा आहे. आपल्या व्यसनामुळे किंवा आपल्या एखाद्या गोष्टीमुळे जर आपले आई वडील, माझी बहीण, माझा भाऊ जर रस्त्यावर जाताना जर लाज वाटत असेल तर त्याला कारण कोण आहे माहिती आहे, तुम्ही नाही तर तुमच्या आत असणारं व्यसन आहे. तर ते व्यसन ही कीड बाहेर काढण्यासाठी तुम्हाला इथं ट्रीटमेंटसाठी पाठवलेलं आहे. इथं कुठल्याही प्रकारचं तुम्हाला हॅरेसमेंट करणं, तुमच्यावरती ट्राउचर करणं, काही बंधनं लावणं, नियमामध्ये तुम्हाला इथं राहायला लावणं, ह्यात आम्हाला सुद्धा किंवा सागर सरला सुद्धा आनंद नाही आहे. कधी कधी तुमच्या माहिती सांगतो, ज्या ज्या एखाद्या पेशंटाला त्यांनी जास्त त्रास देतात ना त्या दिवशी त्या रात्री झोपत नाही, रात्री रडत असतात, त्यांना सुद्धा त्या गोष्टीचं वाईट वाटत असतं की आपण ह्या व्यक्तीला व्यसन मुक्त करण्यासाठी आपण प्रयत्न करतोय पण तो आपल्याला सपोर्ट करत नाही. सपोर्ट करत नसल्यावर आई सुद्धा आपल्या लहान मुलांना मारते की नाही. अशा पद्धतीने त्यांना सुद्धा ते वाईट वाटतं की मी या व्यक्तीला आणलंय तर ह्याच्यावरती ह्या पद्धतीने मला हे करावं लागलं, ह्याचं दुःख त्यांना सुद्धा होते. आनंदाने कुठलाही व्यक्ती तुमच्यावरती त्या गोष्टी करत नसतो. काही ट्रीटमेंटच्या काही भाग आहेत, काही गोष्टी आहेत की ज्या तुमच्या शारीरिक मानसिक स्थितीला सुधारण्यासाठी गरजेचे आहेत, त्यानुसार ते ट्रीटमेंट देत असतात. त्याला तुम्ही सपोर्ट करा, स्वतः ठरवा की बाबा हे जे चाललंय ह्यातनं मला बाहेर पडण्यासाठी सगळं चाललंय. मी माझ्या परिवाराकडे गेल्यानंतर जे अपेक्षा ठेवून त्यांनी मला इथं पाठवले ते अपेक्षा मी पूर्ण करणार आहे आणि इथून पुढचं जे काय लाईफ आहे हे पूर्णपणे निर्व्यसनी मी जगणार आहे. हे ठरवून दुसरी गोष्ट काय ठरवा की आधीमध्ये सुद्धा तुम्ही निवासी केंद्राला भेट द्या. जी लोक व्यसनमुक्त होणार आहेत त्यांनी नुसतं ह्या व्यसनमुक्ती केंद्राला सोडू नका. हे तुमच्यासाठी खूप मोठं मंदिर आहे. आज मार्केटला जर गेला ना तर तुम्ही गेल्या काही कट्ट्यावर बसणारे लोक तुम्हाला भेटतील की चल रे तुला आणि जरा मी देतो, माझ्या पैशाने देतो. का म्हणतात माहिती आहे, तुमची वाट लावायची असते म्हणून. तुम्ही व्यसनमुक्त झालाय हे त्यांना बघवणार आहे, त्या जवळच्या लोकांना दोस्त समजू नका, सगळ्यात मोठा दुश्मन समजा आणि त्याला सांगा की बाळ आतापर्यंत जी काय माझ्या आयुष्याची जी काय जेवढी नुकसान झालेलं आहे त्याला मी कारणीभूत तूच आहेस. असंच बोलून माझ्या आयुष्याची वाट लावलास, आता मी सुधरून आलोय तर माझ्या संगत सुधारायचं बघ. जर तुला सुधारायचं जमत नसेल तर तुझं तू बघ, पण मला परत ह्या रस्त्याला नेऊ नकोस. आणि शक्यतो पहिलं पत्ते तुम्ही हे पाळा की परत बाहेर गेल्यानंतर असे जे काय तुमचं गँग असेल, मित्र असतील, ह्या लोकांच्या पासून लांबच राहा. कारण ह्यांच्यामुळे तुमच्या आयुष्याचं नुकसान होणार आहे. अनेक लोक उद्या जाऊन सुद्धा समजा अनेक लोकांना बघतो की व्यसनामुळे हातपाय मोडले, घरात आणून पडू नये, बाहेर फिरता येत नाही, जाता येत नाही, काही नाही. अनेक लोकांच्या घरची लोकांना सोडून गेलेले. अशी अवस्था आपली होऊ नये त्यासाठी परमेश्वराने एक चान्स दिला सुधारण्याचा, तर त्याचं पूर्णपणे सार्थक करा. आज आम्ही जे काही येतोय गाणी म्हणतो किंवा ह्या तुम्हाला आनंद द्यावा, तुमच्या मनाला चांगलं वाटावं, ह्या सर्व गोष्टी मी करतो. तुम्ही चांगल्या पद्धतीने सहकार्य पण करता. तुमच्या मनाला ज्या काही गोष्टी लागतात, तुमच्या घरच्या लोकांच्या आठवणी जे काय तुम्हाला येतात, ह्यातून तुम्ही एक स्वतःला मॅसेज द्या की परत मला निवासी व्यसनमुक्ती केंद्राची गरज पडता कामा नये.
तर ह्या पद्धतीने तुम्ही सर्वजण स्वतःला आश्वासन देता का की मी व्यसनमुक्त होणार आहे? लोकांना तुमचा उपयोग नाही, माझं मी आज सांगायला पाहिजे की मला व्यसनमुक्त व्हायचं आहे, तर मी पुढचं आयुष्य चांगल्या पद्धतीने जगू शकतोय. तर तुम्ही सर्वजण इथं जे काय आज दिवसभरामध्ये जे काय सहकार्य केला, खूप चांगल्या पद्धतीने सजावट सुद्धा इथल्या काही लोकांनी केली. सागर साहेबांचा मला रात्रीच फोन आला होता की हे गाण्याचं वगैरे घेऊन या, तर आम्ही हे फक्त ध्वजारोहण करून पुढच्या कार्यक्रमाला जायचं होतं. पण तुमच्यासाठी म्हणून आम्ही थांबलो. सरांना सुद्धा इस्लामपूरला जायचं होतं 10 वाजता. पण हे तुमच्या लोकांचे चेहरे बघितल्यानंतर की बाबा ह्या लोकांसाठी पहिला थांबणं माझं गरजेचं आहे, हा विचार तुमच्या डोक्यात आला. आणि सर्व लोक आज दिवसभर गडबडीचे काही शेड्यूल होते, काही लोकांचे व्याख्यान होते, काही लोकांना बाहेर पडून जायचं होतं, मला सुद्धा गाण्याचा कार्यक्रम होता, मला ते बोललो होतं. पण म्हटलं नाही, ती महत्वाची नाही, माझी फॅमिली महत्वाची आहे. ही तुम्ही माझी फॅमिली आहात, तुम्ही माझी परिवार आहात. आणि मला तुम्हाला व्यसनमुक्त इथं झाल्यानंतर तुमचं तोंड बघायचं नाही अशी इच्छा नाही आहे, उलट तुम्हाला रोज बघायचं आहे. आमच्यासोबत तुम्ही या, आमच्या संस्थेसोबत जुळा आणि स्वतः व्यसनमुक्त होऊन दुसऱ्यांना सुद्धा व्यसनमुक्तीसाठी आम्हाला मदत करा. ठीक आहे? जी काय मला बोलण्याची संधी सरांनी दिली, आज माझ्या सुद्धा आयुष्यामध्ये भरपूर काही गोष्टी मी चढउतार बघितले, पण ह्या संस्थेत आल्यानंतर मी खूप चांगल्या पद्धतीने स्टेबल झालेलो आहे. आज आर्थिक असेल, मानसिक असेल, सर्व दृष्टीतून मला एक चांगल्या पद्धतीनं परिपक्व बनवण्याचं काम हे साधी सरांच्या माध्यमातून, बाकी आपले सहकारी विस्तार अधिकारी असतील, संचालक साहेब असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही शिकत आहोत आणि आम्ही स्वतःला घडवत आहोत. तुम्ही सुद्धा घडवा आणि इतरांना घडवा. जे काय मी 2 मिनिटात मला बोलायची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचं आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद असलम साहेब. त्याच्यानंतर आपल्या सर्वांच्यावर एक मुलाप्रमाणे प्रेम करणारे आमच्या संस्थेचे केंद्र चालक सागर साहेब यांना मी विनंती करणार आहे. पण तत्पूर्वी त्यांच्याविषयी 2 गोष्टी मला बोलूशा वाटतात. बोलू का त्यांच्याविषयी? येस सर. सागर साहेबांविषयी बोलायचं काय राहिले का? बोलू अजून. तुम्हाला सगळ्यांना तर ते माहीतच झालेलं आहे. तुमच्यापैकी कोणाला जर सागर साहेबांच्याविषयी आता बोलायला दिलं तर तुम्ही बरंच काय काय बोलणार आहे, त्यामुळे मीच बोलतो. तर ज्यावेळेला आम्ही निवासी व्यसनमुक्ती केंद्रात काढण्याचं आमच्या डोक्यामध्ये ज्यावेळेला आलं, त्यावेळेला आम्ही व्यसनमुक्तीचं काम असलं सर सुहास सर म्हटल्याप्रमाणे आम्ही फक्त फिरून करत होतो, कारण आम्हाला एवढं नॉलेज नव्हतं व्यसनमुक्तीचं. फक्त एक भावनिक जोड आम्हाला मिळाली होती की व्यसनमुक्तीचं काम करायचं आहे, ह्या उद्देशाने आम्ही काम चालू केलं होतं. पण व्यसनात प्रकार किती असतात, काय व्यसन लागतं, व्यसन फक्त औषधानं सुटत नसतं, त्याला निवासी व्यसनमुक्ती केंद्राची गरज असते. त्याला एवढी सायकेट्रिक लागतो, फिजिशियन लागतो, काउन्सिलर लागतात, हिप्नोथेरपिस्ट लागतात, हे काहीच माहित नव्हतं आम्हाला. पण आम्ही सुरुवात केली होती. पण असं म्हटलं जातं की एखादी चांगला विचार करून चांगल्या भावनेची जोड देऊन जर तुम्ही समाज हितासाठी एखादं काम चालू केलं तर देव त्या गोष्टीला साथ देतं, त्या गोष्टी जोडत जातात, वाट तयार होत जाते. आणि तेच आमच्या बाबतीत घडलं. आम्हाला निवासी केंद्र ज्याला काढण्याची वेळ आली, आम्हाला लक्षात आलं की बरेच लोक असे आहेत की ज्यांना आम्ही बरं करू शकत नाही, त्यांना डॉक्टरांची एका वातावरणाची गरज आहे. मग महाराष्ट्रात किती निवासी व्यसनमुक्ती केंद्र आहेत ज्यांना आपण जाऊन भेटलं पाहिजे, ज्यांना आपण व्हिजिट दिली पाहिजे. आणि मग आपल्याकडे जर अशा टाईपचे काही लोक आली ज्यांना आम्ही स्प्रेतून व्यसनमुक्त करू शकत नाही, त्यांना त्या केंद्रात पाठवायची गरज पडेल, आपण तिकडे रेफर करू. त्यासाठी आम्ही व्हिजिट द्यायला चालू केली. जेवढे महाराष्ट्रात केंद्रात सगळ्यांना व्हिजिट दिली. सगळ्यांना व्हिजिट दिल्यानंतर आमची एक गोष्ट लक्षात आली, प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर आम्हाला जे जे अपेक्षित होतं, समजा आम्हाला 20 गोष्टी अपेक्षित होत्या त्या केंद्राकडून, तर त्यातल्या 4 किंवा 5 तिथे मिळायचे. बाकीच्या गोष्टी तिथे बरोबर मिळायच्या नाही. कुठं खाणं बरोबर नाही, कुठं वागणूक बरोबर नाही, कुठं मारहाण जास्त केली जाते, कुठे हिंसेची वागणूक दिली जाते, कुठं लोकांना जास्त कामं लावली जातात, काही ठिकाणी जेवण व्यवस्थित दिलं जात नाही, काही ठिकाणी काउन्सिलर्स कोण नाहीये, काही ठिकाणी व्यसनं पुरवली जातात व्यसनमुक्ती केंद्रामध्ये, आणि काही ठिकाणी काही गोष्टी चांगल्या आहेत पण फी जास्त आहे, गोरगरीब माणसाला परवडू शकत नाही. काय काय केंद्रातून 3-3 महिने बाहेर पडलेले लोक आहेत, 3-3 महिने राहिल्यात आणि 91व्या दिवशी घरी जातानाच पिऊन गेलाय. मग त्याला शिकवलं काय ते? मग जर आपण अशा निवासी केंद्राकडे लोक रेफर केली तर आपलं नाव खराब होऊ शकतं, हेच आम्हाला टेन्शन आलं. पण कॅल्क्युलेशन असं म्हणत होतं की 100 व्यसनातील माणसापैकी 5 लोक असे आहेत ज्यांना निवासीशिवाय पर्यायच नाही. 95 लोकांना आम्ही बरं करू शकतो, पण ही 5 लोक पाठवायची कुठं? आणि ऍक्च्युली मृत्यूच्या तोंडात तीच आहे, कारण ते हायपर होतात, त्यांच्या रक्तामध्ये अल्कोहोल निकोडीन मिक्स झालेलं आहे, त्यांचं क्रेविंग इचिंग वाढलेलं आहे, विड्रॉल सिम्पटम्स त्यांच्यामध्ये आहेत, काळवेळीचे लक्षण आहेत. अशा माणसाला आम्ही ट्रीट करू शकत नाही. अशाला केलं काय पाहिजे? तर आम्ही असा विचार केला की आपण जे निवासी केंद्र काढूया. मग त्याला प्रश्न तयार झाला म्हणजे निवासी केंद्र सांभाळणार तर, कारण आम्ही जे निवासी केंद्र बघून आलो होतो तिथे जी माणसं आम्ही पाहिली होती, त्यांचं जे उग्र रूप आम्ही पाहिलं होतं, त्या टाईपचं आमच्याकडे कोणच नाही. हा माणूस गाणी म्हणणारा माणूस, हा नाजूक माणूस, हा काय गाणी म्हणून बसवणार नाही, उद्या एखादा अंगावर आला तर करायचं काय? हा माणूस आमचा दिसायला असा, एक दोघांच्या कडे खांद्याला लावला की घेऊन पळून जाऊ शकतात स्वतः. मी हळव्या मनाचा, मी गेलो तर मला ते आपटा आपटीन ते रडणं जर मी बघितलं तर मी डबल रडणार त्यांच्यापेक्षा. मी ना बरं करणार कोण? मग त्यावेळेला आम्हाला सागर साहेब मिळाले. सागर साहेबांच्याकडे आम्ही बारकाईने पाहिजे. तर म्हटलं ह्या माणसाची हाईट आणि उंचीचा जर विचार केला
तर हा माणूस पण हे सांभाळायचं वाटलं नाही, पण त्यांच्या काही कांड आम्ही बघितले होते. 2-3 ठिकाणी प्रवासात त्यांचा अनुभव आम्हाला आला होता. आमच्या लक्षात आलं होतं की माणसाची उंची कमी आहे, पण धाडस या माणसाकडे आमच्या सगळ्यांच्यापेक्षा चांगला आहे. आणि ह्या माणसाला जर आपण निवासी व्यसनमुक्ती केंद्र यांच्याकडे ताब्यात दिला, यांना होल अँड सोल जर जबाबदारी दिली, तर हा माणूस पिरू शकेल असा आम्हाला एक 50% कॉन्फिडन्स होता. आणि भीत आम्ही यांना जबाबदारी दिली. पण निसर्गाने ह्या माणसाला ताकद एवढी दिली, यांच्या हाताला बळ एवढं दिलं. आज तुमच्यासारखी ज्यांना सगळं घर आणि गल्ली कंटाळले आहे, एक माणसाला तुमच्यातल्या घर आणि गल्ली कंटाळली होती, अशा 10-10, 20-20, 50-50 माणसांना सांभाळण्याची ताकद सागर साहेबांना निसर्गाने दिली. सागर आहे. सागर म्हणजे आपल्या भाषेमध्ये समुद्र. समुद्राचा तुम्ही अभ्यास करा. समुद्र सगळ्या नद्यांना, नाल्यांना, गटारींना, वाहत आलेल्या पुरातल्या कचऱ्याला सगळ्यांना सामावून घेतो. आणि असं तुमच्या सगळ्यांच्या चुकीच्या सवयी, चुकीच्या गोष्टी, तुमच्या शिव्या, तुमचं ते काय वाईट वागणं सगळं सांभाळून घेऊन परत चेहऱ्यावरती शिथिलता ठेवण्याचा जो काय कार्यक्रम आहे, तुझं मनाचा मोठेपणा आहे, तो खरंच त्या नावाप्रमाणे सागर साहेबांच्याकडे आहे. त्यांना मी 2 मिनिट मनोगत व्यक्त करायला विनंती, कारण की तिन्ही आता त्याचं मनोगत रोज तुम्ही ऐकत असता. काय तोंडानं ऐकत असता, काय काठीनं ऐकत असता, काय हातानं ऐकत असता, काल त्याचा राग तुम्हाला सहन करावा लागतो. पण एक 2 मिनिट आजच्या ह्या स्वातंत्र्य दिनानिमित्त त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं अशी मी संस्थेच्या वतीने त्यांना विनंती करतो. सागर साहेब नमस्कार. सागर साहेबांसाठी जर जोरदार एवढ्या टाळ्या. सर्वप्रथम मी तुमचं, आमच्या संस्थेचे संस्थापक सादिक सर, संचालक असलम सर, सुहास सर, आपले रफिक साहेब, त्यानंतर आपले नियाज सर, आमचे शिराळे सर, आमचे मामाला पण बघायचं होतं नेमकं काय आमचा भाचा करतोय. रात्री मामा वस्तीला आले होते तेवढ्यासाठीच. आणि तुम्हाला जे रोजच्या रोज जे मार्गदर्शन करतात ते आपले माने पाटील सर, सर्वांचं मी अभिनंदन करतो, स्वागत करतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज आपण स्वतंत्र आहे. 75 वर्ष झालं आपल्या भारताला स्वातंत्र्य होऊन. त्यामुळे ते स्वातंत्र्य आहे आणि ते स्वातंत्र्य आपण नको त्या ठिकाणी वापरतो. बरोबर आहे ना? मग ते नको त्या ठिकाणी वापरू नये. तुम्ही ते घरच्यांना तुम्ही स्वातंत्र्य असून पारतंत्र्यात नेण्यासारखा प्रकार केला होता. पण आजच्या निमित्ताने थोडंफार गोष्टी हे सगळी लोकली तळमळीने सांगतात. मगाशी असलम सरांनी सांगितलं की आमचा कुठं गाण्याचा कार्यक्रम आहे. गाण्याचं म्हणण्यापेक्षा महत्त्वाची कामं प्रत्येकाची असतात. तुम्ही ज्यावेळेला ड्युटीवरती असता त्यावेळेला प्रत्येकाचं आज इकडं जायचं आहे, धबधब्याला जायचं आहे, कुठल्या तरी मुलांना घेऊन जायचं आहे, काहीतरी शासकीय कार्यक्रम असतात किंवा कुठल्याही फॅमिलीचं महत्त्वाचं काम असतं. आज सरांना महत्त्वाचं काम इस्लामपूरमध्ये होतं, तरी पण त्यांना त्या बाकी सगळ्या लोकांना तुमच्या ह्या भावनेपेक्षा ते काम महत्त्वाचं वाटलं नाही. मग त्यांना कुठेतरी वाटलं की बाबा तुमच्यापाशी यावं, तुम्हाला तिने आपलंसं मानतात म्हणून तुमच्यापाशी येतात. आपली लोक वेळेवर येतात, वेळोवेळी बऱ्याच वेळ येतात, तुम्हाला ती मार्गदर्शन करतात, तुम्हाला ती गाणी म्हणून करमणूक करतात. हे जर आता त्यांना काही काम नाही असं नसतं लक्षात आलं का? तर त्यांना त्यांच्या कामातून वेळ काढून ती लोक येतात, ते तुमची करमणूक करतात, तुम्हाला मार्गदर्शन करतात, तळमळीने सांगतात. त्याच्यातलं या प्रत्येक लोकांनी एक एक गोष्ट सांगितली, त्याचा एक एक जर गुण जर तुम्ही घेतला तर तुम्ही सर्व संपन्न होशील. त्यामुळे मी आतापर्यंत मी बऱ्याच लोकांना सांगत आलेलं आहे की आपले जे माने पाटील सरांचा आता डेमो तुम्ही बघितला, आता योगायोगाने तो डेमो तुम्हाला बघायला मिळाला. मी ओरडून सांगत असतो तुम्हाला की बाबा हिप्नॉटिझम जर तुम्हाला केलं तर तुमच्या कुठल्या स्विस बँकेचा अकाउंट नंबर विचारला जात नाही, तुमच्या कुठल्या मोबाईलचा पासवर्ड विचारला जात नाही, तुमची कुठली सिक्रेट विचारली जात नाही. हे तुमच्या अंतर्मनाला कमांड देऊन तुमच्या जे 2 मन आहेत त्या अंतर्मनाला जाऊन बाबा त्यातनं आपल्याला जी पॉझिटिव्ह एनर्जी तयार करायची आहे ती तयार करण्यासाठी मी ही सरांना रोज येते मी इन्व्हाइट केलं असतो किंवा सर येतात त्यांच्या वेळात वेळ काढून, त्यांना सुद्धा वेळ नसतो, त्यांचं कॉलेजचं काम आहे, शाळेचं काम आहे, तेवढ्यातून ते वेळात वेळ काढून तुम्हाला ते मार्गदर्शन करायचा प्रयत्न करतात. पण त्याचा तुम्ही पुरेपूर फायदा घ्या. आज त्या फायद्याचं त्या डेमोवरून तुमच्या लक्षात आलं असेल की हिप्नॉटिझममध्ये काही गोष्टी होतात. एखाद्या व्यक्तीचं ऑपरेशन जर करायचं म्हटलं तर ते ऑपरेशन कशा पद्धतीने ह्या हिप्नॉटिझमच्या माध्यमातून सुद्धा होऊ शकतं. कारण का त्या व्यक्तीला बाकीच्या लोकांना तुम्ही बघितलं नाही पण त्यांना लोखंडासारखं तयार झालं होतं. त्यामुळे सांगायचं एवढंच आहे की व्यसन केलंय तुम्हीच, व्यसन सोडायचं तुम्हीच, आम्ही सगळं तुम्हाला मार्गदर्शन करणार, सगळ्या गोष्टी सांगणार. पण तुम्ही एवढं करून जर तुम्ही म्हणता असेल की ही काय सांगणार अशी जाणणार यांना काही कामं नाही असं म्हणत असेल तर ह्या लोकांचा अपमान आहे. त्यामुळे ह्यांचा कुठं मान राखण्यासाठी तुम्ही ही ज्या लोकांनी तळमळीने ज्या गोष्टी करतात
मग ते त्या लोकांच्यासाठी किंवा हे आमच्यासाठी राहून दे, पण तुमच्या कुटुंबासाठी काय तर तुम्ही व्यवस्थित राहणं गरजेचं आहे. आणि मी काय तुम्हाला सांगत असतोच, त्या लोकांचं ऐकणं महत्त्वाचं आहे. आणि सर्वात मोठं मार्गदर्शन आपल्याला सादिक सरांच्या परवा तुम्ही ज्या लोकांनी सांगितलं की असलम सरांनी आणि सादिक सरांनी, तुम्ही मला बऱ्याच लोकांनी विचारलं की सर नेमकं करतात काय. लक्षात आलं का? 5 मिनटं मला बोलले पण आम्हाला पूर्ण भारावून टाकलं. पण मी तुम्हाला त्यावेळेला पण सांगितलं होतं की कीर्तनकार येऊन तिथं लोटांगण घालतात. तुम्ही खरोखर तुम्हाला जर वाटत असेल की बाबा ह्या व्यक्तीचं सहवासात राहावं किंवा ह्या संस्थेवर जोडून राहावं, तर तुम्ही व्यसनमुक्त होऊन व्यसनमुक्तीचं काम करून तुमचं पुनर्वसन पण होईल. आमच्या संस्थेबरोबर राहून हे ज्या सगळ्या लोकही तुम्हाला सांगतात, यांची नेमकी लोक काय आहेत यांचा सहवास पण लाभायला तुम्हाला चान्स आहे. त्यामुळं सरांचं एवढं काम बिझी शेड्यूल असतात. तर काल तुम्हाला सरांचा फोन आला, मला वाटतं 8 वाजता फोन झाला ना, आत्ता जेवलो बघा, आत्ता डेकर दिला. आणि सकाळी माणूस 7 वाजल्यापासून चालू असतं. ते प्रत्येकाचा ह्यातला कुठलाही व्यक्ती असा नाही की तो रिकाम आहे. प्रत्येकाला जर फोन केला तर प्रत्येकजण बिझी असतो. मी माझ्या कामात बिझी असतो, सर आपल्या कामात बिझी असतात, प्रत्येकजण आपापल्या कामात बिझी असतात. आता हे नियाज साहेबांचा विचार करा, HDFC कडनं ते जॉब करतात. आज त्यांना किती दिवसांना सुट्टी मिळाली असेल, नॅशनल खेळाडू आहेत ते, पण एवढ्या वेळात वेळ काढून ते आल्या. ह्याच्या पुढे तर थोडंसं तुम्ही जाण राखायला पाहिजे असं मला वाटतं. आणि सर्वात मोठं तुम्हाला मार्गदर्शन आपले संस्थेचे संस्थापक सादिक सर करतीलच. आणि मी सरांना इन्व्हाइट करतो की सर तुम्ही थोडंसं यांना मार्गदर्शन करा. गेल्या